हॅलो, गुड मॉर्निंग. सावलीला हॉस्पिटलमधून रात्री आणलेलं आहे आणि त्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. मला इतकं बरं वाटतं आहे तिला घरी आणलं आहे आणि म्हणजे त्याच्यातच आम्ही अर्धनिम्म फ्रेश झालेलो आहोत. तर तिला खाण्यासाठी छान आता उकडलेली अंडी आणि शिरा बनवते आहे मी. तर ही गावरान अंडी आहे, तिच्या आजोबांनी तिच्यासाठी आणलेली आहे. त्यानंतर भरपूर तूप घालून तिला छान मऊसूत असा शिरा केलेला आहे. तिला शिऱ्यामध्ये बाकी काहीच ड्रायफ्रूट्स घातलेले आवडत नाही, त्याच्यामुळे स्पेशली फक्त प्लेन शिरा केलेला आहे. त्यानंतर मुंबईवरून सावलीसाठी स्पेशली पार्सल आलं होतं. वर्षा मावशीने पार्सल पाठवलेलं होतं आणि दोघींचा आनंद बघा, इतक्या हॅप्पी झाल्या. स्पेशल म्हणजे तिच्या नावाने पार्सल आलं सावलीच्या, त्यामुळे ती खूप हॅप्पी होती. म्हणजे कुठलंही नातं नसताना मुंबईवरून फक्त माझ्या पिल्लांसाठी गिफ्ट पाठवणारी मावशी म्हणजे खरंच सख्ख्या नात्यापेक्षा कितीतरी जवळची आहे. सो थँक्यू सो मच वर्षाताई. आपण म्हणतो ना की रक्ताची नातीच मेन महत्त्वाची असतात किंवा तीच जवळची असतात, पण खरंच रक्ताची नसलेली लोकंसुद्धा इतकं आपल्यावरती भरभरून प्रेम करू शकतात आणि इतकी आपली काळजी करू शकतात, आपल्यासाठी इतकं प्रेम दाखवू शकतात. असं मला कधी कुणी सांगितलं असतं तर मला खरंच नसतं वाटलं, पण हे खरं होत आहे. त्यामुळे मला इतका आनंद झालेला आहे. म्हणजे मी व्हिडिओज करते, पण तुमचं प्रेम बघून मला त्याच्यातनं अजून मोटिवेशन मिळतं. माझं पिल्लू आजारी असताना इतक्या लोकांनी सपोर्ट केला आहे आणि इतक्या लोकांनी तिच्या काळजीसाठी फोन मेसेजेस केलेत. खूप लोक भेटायला येत होती. ती अजूनही घरी आलो आहे तरीसुद्धा लोक भेटायला येत आहेत. तिच्यासाठी भरपूर खाऊ आणत आहेत, गिफ्ट आणत आहेत. तर हे प्रेम मी कसं व्यक्त करू मला ते खरंच कळत नाही शब्दांमधून. आणि इतक्या लांब राहूनसुद्धा लोकांनी फोन मेसेजेस करून DMs करून तिच्याबद्दल काळजीने विचारपूस केलेली आहे. पिल्लू आता खूप छान आहे. सो आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे. तिच्या आवडीचे सगळे मेनू आता बनले जाणार आहेत आणि ती अगदी आता ठणठणीत आहे. सो हेच मला व्हिडिओमधून सांगायचं होतं आणि आता घरची कामं सगळी आवरलेली आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.